नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन. गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत नफा तोटा. कुठलीही परीक्षा असू द्या, सरळ सेवा असू द्या, एम-पी-एस-सी असू द्या किंवा कुठलीही लहान मुलांची एक्झाम असू द्या, स्कॉलरशिप, नवोदय किंवा ऑलिम्पियाड एक्झाम, सगळ्या एक्झामला तुम्हाला नफा तोटा हा विषय 100% पाहायला मिळतो. बरोबर आहे? त्यावरचं 1 ते 2 प्रॉब्लेम तुम्हाला 100% दिसतात. आता नफा व तोटा म्हणजे काय? तर प्रॉफिट अँड लॉस. बरोबर आहे? एखादी गोष्ट जेव्हा आपण खरेदी करतो, खरेदी किमतीपेक्षा जास्त रुपयाला ती विकतो, तेव्हा आपला फायदा होतो. त्या फायद्यालाच आपण नफा म्हणतो. त्यालाच आपण प्रॉफिट असं म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? म्हणजे समजा हा पेन आहे. हा पेन मी ₹10 विकत घेतला आणि ₹15 विकला. ₹10 विकत घेतला आणि ₹15 विकला. म्हणजे माझा ₹5 काय झालेला आहे? फायदा झालेला आहे. ₹5 माझा काय झालेला आहे? प्रॉफिट झालेला आहे. यालाच म्हणतो आपण नफा. आणि हाच पेन मी ₹10 विकत घेतला आणि विकताना मी काय केलं तो ₹7 विकला. ₹7 विकला म्हणजे माझा काय झालेला आहे इथे लॉस झालेला आहे. ₹3 लॉस झालेला आहे. मग सगळ्यांना एवढी कन्सेप्ट कळलेली आहे, कशाला नफा म्हणायचं आणि कशाला तोटा म्हणायचं. नफा म्हणजे इंग्लिशमध्ये काय असतो? प्रॉफिट असतो. नफा म्हणजे इंग्लिशमध्ये काय असतो? प्रॉफिट. ज्यांना माहिती नाही, आता जनरली हे वर्ड सगळ्यांना माहिती आहेत. काही लोकांचं म्हणणं असतं, की आम्ही इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहोत, आम्हाला नाही कळत. एवढं बेसिक सगळ्यांना कळतं, असं मला वाटतं आणि आपली मातृभाषा आहे त्या कारणानं ते कळायला सुद्धा पाहिजे तुम्हाला. नफा आणि तोटा एवढं क्लिअर कन्सेप्ट समजली. नफा कशाला म्हणतात, तोटा कशाला म्हणतात. आज आपण बघणार आहोत नफा, तोटा, शेकडा नफा कशाला म्हणायचं, शेकडा तोटा कशाला म्हणायचं. शेकडा म्हणजे काय? ₹100. शेकडा म्हणजे काय? 100 म्हणजे 100 वर होणारा नफा, 100 वर होणारा तोटा. त्याला शेकडा नफा, शेकडा तोटा असं आपण म्हणतो. चला तर मग वळूया डायरेक्ट आपल्या प्रॉब्लेम्सकडे. क्लिअर आहे? हं. आता इथे फॉर्म्युला दिलेला आहे. शेकडा नफा म्हणजे काय? नफा अपॉन म्हणजे डिव्हायडेड बाय खरेदी किंमत मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे? मल्टिप्लाइड बाय 100 आणि शेकडा तोटा म्हणजे काय? तर तोटा तोटा डिवाइडेड बाय खरेदी किंमत मल्टिप्लाइड बाय 100. क्लिअर आहे इथपर्यंत? हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाउन करत चला. आता पहिलं प्रॉब्लेम बघा. एका वस्तू म्हणजे एक वस्तू आहे ती ₹1200 खरेदी केली. खरेदी किंमत किती आहे रे? सगळ्यांनी बघा खरेदी किंमत किती आहे? ₹1200. क्लिअर आहे? मी ती वस्तू विकली किती रुपयाला? ₹1440 विकली. म्हणजे विक्री किंमत किती झाली आपली? ₹1440. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे. मग आता मला या गोष्टीवरून काय मिळत आहे? म्हणजे खरेदी किंमत. खरेदी केली कमी रुपयाला, विकली जास्त रुपयाला. म्हणजे माझा काय झालेला असणार? फायदा झालेला असणार. म्हणजे माझा नफा झालेला असणार. मग नफा कसा काढायचा? नफा इक्वल्स टू विक्री किंमत किती आहे? 1440 वजा 1200. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय? आता बघा किती आलं? 0, 4, 4 मधून 2 गेले 2 आणि 0. म्हणजे ₹240 तुमचा काय झालेला आहे? फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे. मग आपला फॉर्म्युला आहे आता इथे शेकडा नफा त्यांनी विचारलेलाच आहे. मग शेकडा नफ्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. प्रत्येक आता इथे वरच आहे, लगेच वर आहे म्हणून मी लिहत नाही. पण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला हा नव्यानं लिहत चला. कारण जितक्या वेळा आपण रिपिटेशन करतो, तेवढा तो आपल्या मेमरीमध्ये फिट बसतो आणि तुम्ही कधीही विसरणार नाही. क्लिअर आहे? आता बघा शेकडा नफा इक्वल्स टू त्यांनी काय म्हटलंय? नफा. नफा किती झाला आपला? ₹240. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? त्यानंतर खरेदी किंमत म्हटलेली आहे. अपॉन मध्ये काय घ्यायचंय? खरेदी किंमत किती आहे? ₹1200 मल्टिप्लाइड बाय काय घ्यायचं आहे? 100 घ्यायचं आहे. इथे घ्यायचं 100. आता बघा हे डिवाइड मध्ये आहे, हे मल्टिप्लाय मध्ये आहे. म्हणजे हा 0, हा 0 आणि हा 0, हा 0 काय होतोय? कट होतोय. समजतंय सगळ्यांना? आता बघा 12 एके 12, 12 दुने 24 आणि हा 0 ॲज इट इज याच्यावर. म्हणजेच तुमचा शेकडा नफा जो आहे तो किती झालेला आहे? शेकडा नफा झालेला आहे 20%. शेकडा नफा किती झालेला आहे? 20%. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे?
पहिलाच प्रॉब्लेम आपण बेसिक लेव्हलला घेतलेला आहे. कारण बेसिक लेव्हलपासून जेव्हा आपण शिकतो, तेव्हा आपल्याला छान पद्धतीने शिकतं. डायरेक्ट जंप करायची नाही. माझं म्हणणं काय असतं, पायऱ्या चढताना स्टेप बाय स्टेप चढायच्या. वरून खाली पडल्यानंतर जास्त लागतं. त्यामुळे खालून हळू-हळू वर चढत जायचं. क्लिअर आहे? पुन्हा एकदा हाच प्रॉब्लेम रिपीट समजून सांगते. एक वस्तू आहे, ₹1200 ला खरेदी केली आणि ₹1440 ला तुम्ही विकलेली आहे. म्हणजे 1440 जास्त किंमत आहे, म्हणजेच आपला फायदा झालेला आहे. मग फायदा कसा काढायचा? ज्या किमतीला विकलं त्या विक्री किमतीतून काय करायची? खरेदी किंमत मायनस करायची म्हणजे वजा करायची. वजा केल्यानंतर तुम्हाला 240 उत्तर मिळालं. मग आपला फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला? शेकडा नफा इक्वल्स टू फॉर्म्युला पहा, लक्षात कसं ठेवायचं? नफा विचारलेला आहे म्हणून वर नफा ठेवायचा. खाली काय ठेवायची? खरेदी किंमत मल्टिप्लाइड बाय 100. तोटामध्ये तोटा विचारलाय म्हणून वर तोटा ठेवायचा. खाली खरेदी किंमत मल्टिप्लाइड बाय 100. सोपं आहे की नाही हो? अगदीच सोपं आहे. फक्त शांततेत मन लावून ऐका. आता बघा, शेकडा नफा इक्वल्स टू 240 अपॉन किती केलेला आहे? 1200. बरोबर आहे? मल्टिप्लाइड बाय 100. आता हा 0 कट, हा 0 कट. इकडे 100 चे 2 0 कट झाले. मग 12 एके 12, 12 दुणे 24. तो 240 वरचा शून्य 2 वर पुट केला म्हणजे शून्याचा भाग जातो. म्हणजे काय आहे? ₹20 आपला काय झालेला आहे? शेकडा ₹20 आपला काय झालेला आहे? शेकडा नफा झालेला आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? समजतंय? नेक्स्ट प्रॉब्लेम नक्कीच कशावरचा असणार आहे? आता पहिला प्रॉब्लेम शेकडा नफावरचा बघितला. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे शेकडा तोटावरचा. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना कडे. आता प्रॉब्लेम बघा, एक वस्तू ₹1200 ला खरेदी केली. बरोबर आहे? पण ती विकली कितीला? ₹840 ला विकली. बघा हो, आपला काय झालेला आहे इथे? लॉस झालेला आहे. हाच पेन आहे. हा पेन मी किती रुपयाला खरेदी केला? ₹1200 ला खरेदी केला. आणि मला शेजारच्यानी म्हटलं, की "मला दे विकत." मी त्याला ₹840 ला विकला. म्हणजे माझा काय झालेला आहे? इथे लॉस झालेला आहे. इथे तोटा झालेला आहे. मग आता पहिले तोटा काढायचा. कसा काढायचा? आपली खरेदी किंमत किती होती? ₹1200. आपली खरेदी किंमत किती होती? ₹1200. त्यामधून ₹840 काय करायचे? मायनस करायचे. क्लिअर आहे? किती उरले? 6. हा 0 आहे बरं का. त्यानंतर 12तून 8 गेले 4, इकडे 3. बरोबर आहे? ₹360 काय झालेला आहे माझा? तोटा झालेला आहे. मग आता आपला शेकडा तोटा चा फॉर्म्युला काय होता? वर काय लिहायचं? तोटा लिहायचं. खाली काय लिहायचं? खरेदी किंमत लिहायची. सांगितली होती. मल्टिप्लाइड बाय काय करायचं? 100 करायचं. सॉरी. क्लिअर आहे सगळ्यांना? शेकडा तोटा. आता व्हॅल्यू पुट करा. तोटा किती मिळाला? ₹360. खरेदी किंमत किती होती तुमची? ₹1200. बरोबर आहे? मल्टिप्लाइड बाय काय करायचं? 100. मग आता बघा, हे 2 0 कट झाले, हे 2 0 कट झाले. क्लिअर आहे? 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. 3 चा भाग बसला आणि हा शून्य यावर असाच्या असा. म्हणजे तुम्हाला आन्सर काय मिळालेला आहे? 30% तुमचा काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. 30% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? पुन्हा एकदा कसं केलं? 360. बरोबर आहे? आपला तोटा लॉस झालेला होता. खरेदी किंमत होती ₹1200. मल्टिप्लाइड बाय काय केलेलं आहे? ₹100. 1, 2, 1, 2. हे 2 0 कट झाले. 12 एके 12, 12 त्रिक 36 आणि हा 0 जो होता, हा 0 यावर असाच्या असा. म्हणजे तुमचा आन्सर काय मिळाला तुम्हाला? 30% तोटा झालेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? हां. आता यामध्ये मी फार काही वेगळं केलं का? हो, नाही. फक्त मी जे फॉर्म्युले दिले होते, त्या फॉर्म्युले तसेच्या तसे पुट केले आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. सोपं आहे ना? पुढचं गणित याहीपेक्षा सोप्या पद्धतीनं सांगते. जराही शांततेत पाहायला विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. थोडी गडबड कमी करा. कारण जेवढं शांततेत समजून घ्याल, तेवढं तुमच्यासाठी खूप जास्त बेटर असेल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता बघा, एक वस्तू ₹240 ला घेतली आणि ती 40% तोट्याने विकायची आहे. प्रॉब्लेम पहा काय म्हणतोय? 40% तोट्याने विकायची आहे. आता मला एक सांगा, ₹240 ला वस्तू घेतली आणि 40% तोट्याने विकायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला बघा, विक्री किंमत म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे
मला आता एक हा पेन आहे. हा पेन मी 240 रुपयाला विकत घेतलेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? पण मी घेतलेल्या किमतीपेक्षा मला हा पेन 40% तोट्याने विकायचा आहे. तोटा म्हणजे लॉस. तोटा म्हणजे काय लॉस? म्हणजे मी घेतला 240 रुपयाला, मला कमी किमतीत विकायचा आहे. ठीक आहे? तर मी अशी याची खरेदी किंमत काय ठेवावी म्हणजे माझा परफेक्ट लॉस किती झाला पाहिजे? 40% झाला पाहिजे. खरं तर वस्तू कोणालाच तोट्याने विकायच्या नसतात, लॉसने विकायच्या नसतात. प्रत्येकाला प्रॉफिट हवं असतं, पण एक प्रॉब्लेम आहे आणि असे प्रॉब्लेम विचारू शकतात. मग आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या की नाही? म्हणून हाही प्रॉब्लेम शांततेत समजून घ्या. बघा मी काय सांगितलंय, इथे फॉर्म्युला दिलेला आहे नोटमध्ये. फॉर्म्युला काय आहे? विक्री किंमत इक्वल्स टू, आता विक्री किंमत त्यांनी सांगितलेलंच आहे, आपल्याला काढायची आहे. विक्री किंमत इक्वल्स टू खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे रे माझी? 240 रुपये. 240 रुपये. त्यांनी काय म्हटलेलं आहे? मल्टिप्लाइड बाय. मल्टिप्लाइड बाय शेकडा. आता पहिले म्हटलेलं आहे 100. 100 लिहायचं. तोटा किती म्हटलेला आहे? 40% म्हटलेला आहे. मग किती ठेवायची? शेकडा तोटा 40%. डिवायडेड बाय काय म्हटलेलं आहे? 100. आता बघा 240 गुणिले 100 मधून 40 गेले. किती राहतात रे? 60 राहतात की नाही? मग लिहायचे वर 60 अपॉन 100. आता बघा 0 कट होतो की नाही? हा 0 कट झाला, हा पण 0 कट झाला वरचा, आणि हा 0 कट केला, हा 0 कट केला. काटाकुटी जमते की नाही? आवडीचा विषय असायला पाहिजे, तो पटकन काढता आला पाहिजे. आता 24 गुणिले 6. 24 गुणिले 6 किती होतात? 144. 24 गुणिले 6 किती होऊन राहिलेले आहे? 144 रुपीज. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत किती मिळाली? 144 रुपये. पुन्हा एकदा शब्दात समजून सांगते की मी 240 रुपयाला पेन विकत घेतला. जेव्हा मी 240 रुपयाला पेन विकत घेतला, मला तो पेन 40% कशाने विकायचा होता? लॉसने विकायचा होता. ठीक आहे? एवढं समजते सगळ्यांना? 40% लॉसने विकायचा होता. मग मी याची खरेदी किंमत काय ठेवावी म्हणजे मला 40% काय होणार? लॉस होणार. तर मला याची 144 रुपये किंमत ठेवावी लागेल. म्हणजे 240 रुपयाला घेतलेली वस्तू मला 144 रुपयाला विकली, तर माझा काय होणार आहे? 40% लॉस होणार आहे. एवढं क्लिअर आहे का? नेक्स्ट प्रॉब्लेम आपण लगेच व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा. ठीक आहे? आता बघा, एक वस्तू 80 रुपयाला खरेदी केली. जर त्या वस्तूवर 20% नफा पाहिजे. आता ही वस्तू मी कितीला केली? 80 रुपयाला खरेदी केली. बरोबर आहे? मला या वस्तूवर 20% नफा पाहिजे. म्हणजे मला 20% फायदा झाला पाहिजे माझा. मग मी कुठल्या किमतीला वस्तू विकायची म्हणजे मला काय होणार? 20% नफा होणार. मग फॉर्म्युला दिलेलाच आहे तुम्हाला. तो फॉर्म्युला बघा. विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? काढायची आहे आपल्याला. विक्री किंमत काय करायची आहे? काढायची आहे. खरेदी किंमत किती आहे रे? 80 रुपये आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? मल्टिप्लाइड बाय. खरेदी किंमत काढायची आहे की नाही? इथे बाय मिस्टेक इक्वल्स टू झालेला आहे. इथे मल्टिप्लाइड बाय आहे. ओके. त्यानंतर 100 अधिक शेकडा नफा किती म्हटलेला आहे? 20%. मग इथे किती घ्यायचं? +20 अपॉन किती घ्यायचं? 100. क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढे बघा. 100 आणि 20 किती होतात? 120 अपॉन किती झालाय? 1 अपॉन किती झालेला आहे? 100. क्लिअर आहे? आणि इथे किती आहे? मल्टिप्लाइड बाय 80. अगेन 0 कट करा. 0 कट, 0 कट, हा 0 कट आणि हा पण 0 कट. आता 12 गुणिले 8 किती होतात? 12 8 जा 96. बरोबर आहे? 12 8 96. म्हणजे मी त्या वस्तूची किंमत किती ठेवायला पाहिजे? 96 रुपये ठेवायला पाहिजे, जेणेकरून मला काय होणार आहे? 20% फायदा होणार आहे. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना समजतंय? आपण एकेका टाइप वरचे प्रॉब्लेम्स बघत आहोत. पहिल्या याच्यात आपण फक्त शेकडा फायदा काढला, नफा. दुसऱ्या याच्यामध्ये आपण शेकडा तोटा काढला. तिसऱ्या याच्यामध्ये आपण
असं काढलं की जी वस्तू घेतलेली आहे त्यापेक्षा 40% तोट्याने विकायची आहे, 40% कमी किमतीने विकायची आहे. म्हणजे मला किंमत कुठली ठेवावी लागणार. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? नेक्स्ट आपण काढलेला आहे, की मी एक वस्तू घेतलेली आहे. ती वस्तू मला 20% फायदा हवाय, तर मी त्यावरची खरेदी किंमत काय ठेवायची? सगळ्यांना पॉइंट कट टू कट क्लिअर आहे का? क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? छान फ्लोमध्ये जातंय? अजून छान पद्धतीनं समजणार. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंडपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. कारण एवढा भारी कंटेंट मी तुम्हाला देतेय, जास्तीत जास्त मेहनत घेते तुमच्यावर. तर तुम्ही सुद्धा थोडंसं प्रमोट करा. थोडं मोटिव्हेट तुमच्यामुळेच आम्ही होतो बरं का. कारण माहिती आहे का, जेवढे व्हिडिओला व्ह्यूज असेल, तेवढा आम्हाला व्हिडिओ करायला काय येते, मजा येते आणि त्यांना असं वाटतं की चला पोरं आपल्याला सपोर्ट करतायत, तर आपण पोरांना त्याहीपेक्षा बेस्ट कंटेंट दिला पाहिजे, जास्त सपोर्ट केला पाहिजे. समजतंय? क्लिअर आहे? चला व्हिडिओ एंडपर्यंत पाहत राहा. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. आता बघा, एका शर्टची छापील किंमत 1800 रुपये आहे. ठीक आहे. एक शर्ट घेतलेला आहे. दुकानात जाता शर्ट घेता 1800 रुपयाला शर्ट घेतलं. जर दुकानदाराने त्यावर 30% सूट दिली, तर ती वस्तू म्हणजे ते शर्ट किती रुपयाला तुम्हाला पडायला पाहिजे? आता मला एक साधी गोष्ट सांगा. 100 रुपयाची वस्तू आहे. मी हा एक एकदम सोप्या पद्धतीने सांगणार. यावर फॉर्म्युला जो दिलेला आहे, तो फॉर्म्युला आपण नेक्स्ट याच्यामध्ये वापरू किंवा आधी फॉर्म्युल्याने सांगते. ठीक आहे. आधी फॉर्म्युला दिलेला आहे, तर फॉर्म्युल्याने सांगते. छापील किंमत किती आहे? 1800 रुपये लिहून घ्यायची. मल्टिप्लाइड बाय 100. त्यांनी तुम्हाला सूट किती दिलेली आहे? 30%. ती 30% सूट लिहायची. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल, की इथे मायनस का केलं? कारण मायनस यासाठी केलं, सूट दिलेली आहे ना, म्हणजे आपल्या असलेल्या किमतीतून ती सूट काय होते? मायनस. सूटला काय म्हणतात तुम्ही? डिस्काउंट म्हणता. क्लिअर आहे? डिस्काउंट सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो इथे किती पर्सेंट डिस्काउंट चालू आहे, सेल लागलेले असतात. त्याच्यामध्ये दिलेलं असतं, की 50% डिस्काउंट आणि घ्यायला जातो तर 50% नसतं. जेवढ्याला तेवढंच असतं. बाहेर फक्त बोर्ड लावलेले असतात. बरोबर आहे ना? आणि आपण मध्ये काय करायचं? 100. आता मला एक सांगा, 1800 मल्टिप्लाइड बाय 70. इथे काय 100 मधून 30 गेले, 70 राहिले आणि 0 0. आता बघा हे 2 0 कट झाले, इकडचे हे 2 0 कट झाले आणि 18 गुणिले 7 किती होतात रे? 126, 126 आणि हा 0 जसाच्या तसा. म्हणजे त्या शर्टची किंमत किती असायला पाहिजे? 1260 रुपये असायला पाहिजे. म्हणजे 1800 रुपयाचं शर्ट आहे, पण त्यावर 30% सूट मिळाल्यानंतर, 30% डिस्काउंट मिळाल्यानंतर ते शर्ट कितीला मिळते तुम्हाला? 1260 रुपयाला. म्हणजे विक्री किंमत किती झाली? 1260 रुपये. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि याहीपेक्षा एक सोपी ट्रिक आहे, जी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज नाही. तर तेही तुम्ही बघू शकता. ठीक आहे? चला इकडे सांगते, या साईडला बघा. ब्रॅकेट करून सांगते आहे. आता मला सांगा, 100 रुपयाची वस्तू आहे. 100 रुपयाची वस्तू 30% सूटने म्हणजे कितीला पडणार? 70 रुपयाला पडणार. मग 100 रुपयाची वस्तू जर 30% सूट मिळाली, तर 70 रुपयाला पडते. 1800 रुपयाची वस्तू कितीला पडणार? याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघा काय करणार? 1800 गुणेला 70 डिवायडेड बाय 100. 0 0 0 0 कट. 18 गुणिले 7 126 आणि तो 0 ॲज इट इज. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडनी जा, आन्सर काय आलेला आहे? सेम आलेलं आहे. क्लिअर आहे? फक्त ज्या लोकांना फॉर्म्युले लक्षात राहतात त्यांनी फॉर्म्युल्याने जायचं, ज्या लोकांना कन्सेप्ट समजते, आणि हे फॉर्म्युले सुद्धा कन्सेप्टच आहे बरं का. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवण्याचा तुम्हाला थोडा त्रास घ्यावा लागेल. आणि बहुतेक मुलांचं लर्निंग खूप छान असतं, त्यांना पटापट लक्षात राहतात. फक्त गोंधळ करायचा नाही आणि जेवढे जास्त प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार, तेवढा जास्त प्रॅक्टिस काय होते आपल्याला? जास्त होते आणि आपल्याला सहज फॉर्म्युले लक्षात राहतात. क्लिअर आहे? आणि कन्सेप्ट सुद्धा आपली छान पद्धतीने बिल्डअप होते. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया लगेच.
दुकानदाराने एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने 10% काय होतोय? तोटा होतोय. ठीक आहे. दुकानदाराने एक वस्तू आहे 720 रुपयाला विकली तर 10% तोटा होतोय. मग आता 20% नफा होण्यासाठी ती वस्तू त्याने किती रुपयाला विकायला पाहिजे? असं म्हणणं आहे. मला एक सांगा, एका दुकानदाराने आता विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत. त्यांनी म्हटलेलं आहे की ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. मग विकावी लागेल म्हणजे विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. वस्तू घेतली किती रुपयाला? माहिती नाही. बरोबर आहे ना? आपल्याला दुकानदाराने एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने, मग इथे काय येणार? 720 रुपये विकलेली आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, विक्री किंमत लिहिली आपण इथे. त्यानंतर आपल्याला किती टक्के तोटा होतोय? 10% तोटा होतोय. समजतंय? मग जो फायदा आपल्याला पाहिजे आहे, तो फायदा इथे वर लिहायचा. फायदा कुठे लिहायचा? वर लिहायचा. फायदा वर लिहिला. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे? 10% लॉस होऊन राहिलेला आहे, म्हणजे लॉस कुठे लिहायचा? खाली लिहायचा. एवढं सगळ्यांना समजलं? पुन्हा एकदा बघा, दुकानदाराने एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतोय. मग होणारा तोटा 100 मधून मायनस करायचा, तो खाली लिहायचा. आणि 20% नफा पाहिजे आहे, म्हणजे नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयाने विकावी लागेल? तर 100 मध्ये 20 ऍड करायचे. नफा म्हटलं तर ऍड करायचा, तो वरती लिहायचा. आणि वस्तू किती रुपयाला विकली दुकानदाराने? 720 रुपयाला. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? आता नेक्स्ट स्टेप बघा. 720 मल्टिप्लाइड बाय वर किती येणार? 120. खाली किती येणार? 90. बरोबर आहे. झिरो कट, झिरो कट. ठीक आहे. 9 एक 9, 9 आठी 72. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर इथे काय करायचा? झिरो फुट करायचा. बरोबर आहे. आता 12 आठी 96, 960 रुपये. म्हणजे जर 720 रुपयाची वस्तू विकलेली आहे तर 10% तोटा होऊन राहिलेला आहे. पण 20% फायदा पाहिजे असेल तर ती वस्तू कितीला विकावी लागेल? 960 रुपयाला विकावी लागेल. सगळ्यांना क्लिअर आहे? समजत आहे? सोपं आहे की नाही? आपण प्रत्येक टाइपवरचा एक एक प्रॉब्लेम घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसावा. आणि कुठलीही एक्झाम असू द्या, यावरचा प्रॉब्लेम असणार. आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा कुठलाच व्हिडिओ तुम्हाला बघावा लागणार नाही, असं सगळेच म्हणतात. पण माझा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या दिसतील. ठीक आहे? समजते? चला बघूया. चला, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये मला सांगत चला. ठीक आहे? तब तक के लिए बाय. आणि सगळ्यांनी छान अभ्यास करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कुठला व्हिडिओ नेक्स्ट पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगत चला. तब तक के लिए बाय.